नमस्कार मंडळी. प्रत्येक गोविंदराव म्हणजे तळवळकर नसतात, तर काही तळवळकरांच्या शिवाय वृत्तीनं वाकडे देखील असतात. हेच मला तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचं आहे. महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई हल्ला झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये एक विषय प्रचंड गाजला. तो म्हणजे चंद्रकांत पाटलांच्यावरती शाई हल्ला करणाऱ्या व्यक्तीवरती अत्यंत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले. एवढंच नव्हे तर पत्रकाराला बोलवून त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला. आणि तिसरी गोष्ट म्हणजे पोलिसांना निलंबित करण्यात आलं. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणामध्ये 2 वेळेला माफी मागितली आहे आणि हे प्रकरण संपवा अशी विनंती केलेली आहे. माझी ना शाई फेकणाऱ्यावर तक्रार आहे, माझी ना पत्रकाराच्या वरती तक्रार आहे, माझी कोणावरही तक्रार नाही. सगळ्या तक्रारी मी वापस घेतो आहे. आता हे प्रकरण थांबवा अशी त्यांनी विनंती केलेली आहे. बोली भाषेतला ग्राम्य शब्द चुकून माझ्या तोंडून निघून गेला असंही त्यांनी सांगितलंय. पण अजूनही काही पत्रकार संघटना पत्रकारावर दाखल झालेल्या गुन्ह्याच्या बाबतीत खूप स्पष्टपणे बोललेल्या आहे. एका पत्रकाराला अटक, एका पत्रकारावरती व्यक्त केलेली शंका म्हणजे संपूर्ण पत्रकारितेवरचा हल्ला अशा स्वरूपामध्ये मांडलं जात आहे. जरा काही स्थानिक पत्रकारांशी बोलल्यावर एक वेगळीच कहाणी आपल्या समोर येते. मला ती कहाणी सांगून कोणत्या पत्रकाराला बदनाम करायचं नाही आहे, पण आपण पत्रकार संघटनेची मंडळी कोणती आणि कोणासाठी बाजू घेतो हे देखील नीट तपासलं पाहिजे. राहुल कुलकर्णी यांना अटक केल्यानंतर या सगळ्या पत्रकार संघाच्या मंडळींनी अशीच बाजू घेतली होती का, हा माझा पहिला प्रश्न आहे. आपण ज्या पत्रकाराची बाजू घेत आहोत ते खरोखर निष्प्रह, ख्यातनाम, ख्यातकीर्त, म्हणजे शब्द नीट वापरतोय मी, निष्प्रह, ख्यातकीर्त होते का हे देखील तपासलं पाहिजे. ज्या पत्रकाराला अटक करण्यात आलेली आहे किंवा तिथे फोटो काढतानाच्या विषयीची शंका उपस्थित करण्यात आलेली आहे, त्याच्या सोशल मीडियावर जर आपण डोकावून बघितलं तर या सरकारमधल्या मंत्र्यांची, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची जास्तीत जास्त बदनामी व्हावी यासाठीच हा पत्रकार काम करताना दिसतो आहे. त्याच्या फेसबुक पोस्ट आपण बघितल्या, बाकी काही गोष्टी आपण बघितल्या, समृद्धीच्या ह्याच्यानंतरच्या आपण प्रतिक्रिया बघितल्या. ते सगळं बघितल्यावर जेव्हा जग समृद्धी महामार्गाचं कौतुक करत होतं तेव्हा तो कसा आहे या संबंधीच्या वाईट वाईट पोस्ट या सगळ्या पत्रकाराच्या खात्यावरून दिसत होत्या. मला काही प्रश्न पडतात, काही प्रश्न मुद्दाम पडतात. चंद्रकांत पाटलांचा कार्यक्रम पिंपरी चिंचवडमध्ये एका ठिकाणी होता, तिथे सगळे पत्रकार हजर होते. मग चंद्रकांत पाटलांच्या वरती शाईफेक ज्या कार्यालयाच्या बाहेर झाली तिथे हा एकच पत्रकार कसा हजर होता? बरं, ज्या माध्यमांच्या साठी पत्रकार काम करत असतात त्याच्यासाठी एक्सक्लुझिव्ह दृश्य आली की ती फक्त एक्सक्लुझिव्हचा लोगो लावून त्याच एका मीडियावरती चालतात, त्याच एका मीडियावरती चालतात. हे ठरवून असतं आहे की माझ्याकडे एक्सक्लुझिव्ह दृश्य आहे, एक्सक्लुझिव्ह दृश्य, आणि मग त्याचा पट्टी लावून ते चालवतं. फक्त आपल्याकडेच आहे ना असं विचारलं जातं. आणि एकदा एक्सक्लुझिव्हची बातमी चालवून झाली की मग ते दृश्य इतरांना दिले जातात. असं दृश्य एक्सक्लुझिव्ह त्या वाहिनीवर दिसलं नाही ज्याला ते रिप्रेझेंट करत होते. उलट सोशल मीडियावरती व्हायरल झालं, वेगवेगळ्या वाहिनींच्या पत्रकारांना ते मिळालं. याचा अर्थ स्पष्ट होता की ते व्हिडिओ काढण्यासाठी आधीच सुसज्ज होते. किमान त्या शाईफेकीची, मी हल्ल्याची शब्द नाही वापरत, शाईफेकीची जाणीव त्या पत्रकाराला आधी होती आणि म्हणूनच हे सगळं सूत्रबद्ध पद्धतीनं करण्यात आलेलं आहे का? बरं, असं का होतं? असं का होतं? एकाच पत्रकाराला माहिती असते, तो सगळ्यांच्याकडे पुरवतो. हे चंद्रकांत पाटलांच्या शाईफेकीच्या वेळेला सुद्धा दिसलं. आणि शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याचं पुराण एकाच पत्रकाराला कळतं आणि त्याचे आवश्यक असलेले व्हिडिओ हे आपोआप सगळ्यांच्या पर्यंत पोहोचतात. असं का होतं? काही गोष्टी जरा विचार करायला पाहिजेत. असं का होत असतं की एकाकडेच हे सगळं जातं, एकाकडून दुसऱ्या एकाला सगळं हे कळतं, माहीत असतं. म्हणजे हे सगळं सूत्रबद्ध आहे का? ठरवून करायचं आहे.
लोकांना तिथे जाऊ द्यायचं आहे, तिचे व्हिडिओ आपण आवश्यक तेवढेच घ्यायचे आहेत, ते सगळ्यांच्या पर्यंत पोहोचवायचे आहेत, मग सगळ्यांनी ते केलं पाहिजे. भाऊ म्हणतात ते वाईट नाही आहे. तुम्ही ठरवून करताय, हे ठरवून, म्हणजे माध्यमांची मंडळी ही सगळं ठरवून करतायत. शरद पवारांच्या घरावरती हल्ला एसटी कर्मचाऱ्यांनी केला तेव्हा त्याचे एक्सक्लुझिव्ह फुटेज एक्सक्लुझिव्ह न राहता एक्सप्लोजिव्ह बनले आणि सगळ्यांच्या पर्यंत पोहोचले. तसं चंद्रकांत पाटलांच्या वरती झालेली शाईफेक ही एक्सक्लुझिव्ह न बनता एक्सप्लोजिव्ह बनली आणि सगळ्यांच्या पर्यंत ती पोहोचली. मग उगाच देवेंद्र फडणवीस यांना HMV नाहीत म्हणत, हिज मास्टर्स व्हाईस नाहीत म्हणत. हे तुमच्या लक्षात येत आहे? मला जरा काही मुद्दे उपस्थित करायचे. हे जे पत्रकार ज्या वाहिनीचे प्रतिनिधित्व करतात त्याच्या संपादकांना, त्याच्या पार्टनरना मला काही प्रश्न विचारायचे आहेत. आदरणीय राजेंद्रजी दर्डा, असं का होत आहे त्या चॅनलमध्ये की जिथे आपलं नाव लागलंय आणि नाव लागलंय तिथे संपादकांच्या दारात पोलीस जातात? असं का होतं? एका महिला कर्मचाऱ्यांना छळ झाला म्हणून संपादकाच्या दारामध्ये पोलीस जातात, तिथे चौकशी करून येतात. एक तुमचा ऑडिओ इंजिनियर आत्महत्या करतो, एकाला प्रेमभंगाचं दुःख होतं. असं का होतं? हा एक एक्सक्लुझिव्ह दृश्यामध्ये सहभागी असतो. मला तर वाटतं या सगळ्या प्रकरणामध्ये एकाच वाहिनीतून हे सगळं का घडतंय असाही प्रश्न मला विचारावासा वाटतोय. पण चला, असे प्रश्न विचारायचे नसतात, ते त्यांचं विश्व असतं, आपलं विश्व वेगळं असतं. म्हणून मी म्हणालो की सगळेच गोविंद नाव असलेले तळवळकर नसतात, अजिबात नसतात. गोविंदराव तळवळकरांना आपल्या हाताची नस कापून घ्यावी लागली नव्हती, अजिबात घ्यावी लागली नव्हती. पोलिसांचे खेंटे त्यांच्या मागे लागलेले नव्हते. म्हणून उगाचच अत्यंत निस्पृह स्वच्छ असल्याचा आव आणून हा पत्रकारितेवरचा हल्ला म्हणायचं जे काही या सगळ्या लोकांच्याकडून चाललंय ना, जे सगळं चाललेलं आहे ते जरा तपासून घेतलं पाहिजे, जरा तपासून घेतलं पाहिजे. ज्यांना आपल्याच कार्यक्रमातून आपल्या आवडत्या पत्रकाराचं ऐकायचं नसेल तर बाकी पत्रकारांनी बाहेर जावं अशी सूचना द्यावी लागते. ते नेते कोणासाठी असतात हा प्रश्न आहे. म्हणजे ते पत्रकारांचे नेते आहेत का नेत्यांचे नेते आहेत? म्हणजे खासदारांच्यासाठी काम करणारे आहेत की पत्रकारांचे नेते आहेत हा प्रश्न पडतो. अर्थात त्या नेत्यांनी हा प्रश्न विचारलेला आहे, इथे निषेध व्यक्त केलेला आहे म्हणून बोलतोय, बाकी काही कारण नाही माझं बोलण्याचं. एकच माणूस या सगळ्या गोष्टी असतात करतो, त्याबाबत जरा स्पष्टता व्हायला हवी एवढंच आम्हाला वाटतंय. उगाच आपण, म्हणजे माझाच एक प्रसंग मी सांगतो. बीडला मी स्टार माझाला काम करत असताना एका राजकीय पक्षाच्या मंडळींनी सेंट्रल बँक ऑफ इंडियावरती काही कर्जाच्या प्रकरणामध्ये जाब विचारायला जायचं ठरवलं आणि त्यांनी आमच्या कॅमेरामनला सांगितलं की आपण हे करणार आहोत. आमचा कॅमेरामन तिथे जाऊन पोहोचला आणि त्या कार्यकर्त्यांनी, राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जाब विचारता विचारता एक दोन ठिकाणची काचं फोडून टाकली आणि गोंधळ घालून निघून आले आणि बँकेवरती हल्ला अशी माझ्या कॅमेरामननं व्हिज्युअल्स टाकून दिली. त्यावेळेला मलाही हा प्रश्न पडला होता की नेमके ते फोडताना माझा कॅमेरामन तिथे कसा होता, तर हे प्रायोजित होतं. मला ऑफिसवरनही तोच प्रश्न विचारला गेला होता. मला वाटतं असाइनमेंट डेस्कवर त्यावेळेला राहुल कुलकर्णी आणि भारती सहस्त्रबुद्धे असतील, त्यांनी मला हा प्रश्न विचारला होता की आपला माणूस नेमका तिथे कसा पोहोचला, आपल्याला सांगून हे केलं गेलं आहे का? ज्या वेळेला मला हा प्रश्न विचारला होता, ज्यावेळेला मीही हा प्रश्न उपस्थित केला होता की खरंच आपल्या माणसाला अशी एक्सक्लुझिव्ह दृश्य कशी मिळतात, त्याचं कारण आहे आधी सांगितलेलं असतं. मी हे करणार आहे आणि कोणताही गुन्हा घडण्याची कल्पना पत्रकाराला आली असेल ना, तर त्याची पहिल्यांदा जबाबदारी, पहिल्यांदा माहिती पोलीस ठाण्यात देण्याचं कर्तव्य म्हणून पत्रकारांनी पार पाडलं पाहिजे. पण नाही घडलं ते. या सगळ्या गुन्ह्याची कबुली असते, पण माहिती असते, पण ती दिली जात नाही. तो घडू दिला जातो कारण एक्सक्लुझिव्ह बातमी हवी असते, एक्सप्लोजिव्ह बातमी हवी असते. आणि या पोटीच अट्टहासानं हे सगळं करणारे पत्रकार नाव गोविंद असलं म्हणून तळवळकर असत नाहीत. त्यासाठी वाकड्या वाटेनच जावं लागतं, एवढं मात्र नक्की आहे. नमस्कार.